सुखो बुद्धान उपादो सुखास धम्म देसना सुखो संघस सामग्री समग्गानं तपो सुखो. अर्थात बुद्धाचं उत्पन्न होणं तर सुखदायक आहेच, पण त्यांची दिलेली धम्मदेसना सुद्धा आणि त्या धम्मदेसनेनुसार जे काही आपण कार्य करतोय, अर्थात संघाची है ना, संघाची एकता म्हणजेच सामूहिक जे आपण आज ध्यान केलंय, तर त्याचं जे बळ आहे ते अद्भुत आहे. म्हणतात की ग्रुप सेटिंग आपण ऐकत असतो, परंतु तो अनुभव घेण्यासाठी एकत्र येऊन बसणं गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी जी तपलेली भूमी आहे, अर्थात ज्या भूमीत आपण सध्या बसलेलो आहे आणि बोलतोय, ती भूमी अरहंतांची ही भूमी, निर्वाणाची ही भूमी. त्या ठिकाणी आपण ध्यानाचा एक वेगळाच अनुभव घेतला आहे. आणि जसं की इन्स्ट्रक्शन आले त्या पद्धतीने करत गेलो. आणि 5 मिनिटाच्या ज्या ब्रेकमध्ये आम्ही तिथे बसलो, चालत होतो, तर दिसत होतं की प्रत्येक प्राणी, सजीव आणि छोटे छोटे जीव आपापलं काम करतायत. तुम्ही एका मुंगीला बघितलं त्या ठिकाणी, ती काहीतरी घेऊन तिचं काम करते, जाते, ती तिचं काम करते. तसंच की मनुष्यानेही आपलं काम करावं. तर मनुष्याचं काय काम आहे की नाही? तर ह्या ध्यानावरून कळतं की मनुष्याने आपलं कोणतं कर्तव्य केलं पाहिजे असं. आणि माझा तर पहिलाच एक्सपिरियन्स होता वॉकिंग मेडिटेशनचा. तर जी संवेदना आपल्याला बसून उशीर लागतो, तर त्या ठिकाणी पटकन शरीर हलकं झालं आणि चालताना असं वाटत होतं की आपोआप चालतोय काहीतरी, असा वेगळा अनुभव होता. आणि तिथेच मी म्हटलं, ज्यावेळेस शरीर हलकं झालं, मन प्रसन्न झालं की मैत्री करावी, तर लगेचच मैत्रीचा भाव उत्पन्न झाला सगळ्याच सजीवांप्रती. तर ते एक अद्भुत होतं आणि खूप सुंदर असं म्हणता येईल. आणि नंतर परत येऊन इथे मैत्रीचा सुद्धा अभ्यास केला. तर खऱ्या अर्थाने आपण म्हणतो ना, 10 दिवस झाले आणि मग मैत्री आपण करतो, तर ते एकाच तासात आपल्याला या ठिकाणी भेटल्यासारखं वाटलं. इतका अद्भुत असा अनुभव होता. आणि सर्वांनीच हा एक्सपिरियन्स घ्यावा आणि स्वतःचं शरीर आणि मन कसं शुद्ध करता येईल याकडे लक्ष केंद्रित करा. तेच ना. साधू साधू.